हॅलो स्टुडंट, आजचं आपलं लेक्चर आहे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सीवर. ठीक आहे. बेसिकली काही स्टुडंटचे जे काही सिलेबस आहे BBA त्यांचं हे सेकंड किंवा थर्ड चॅप्टर असेल मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. यात करणार काय होतं, आपल्याला जो काय डेटा दिलेला असतो तर त्या डेटाला एक सेंट्रलवाला पार्ट असतो. टू फाइंड द सेंट्रल ऑफ पार्ट इज नथिंग बट द सेंट्रल टेंडन्सी. आणि हा जो पार्ट काढताना आपण ज्या काही मेथड्स यूज करणार आहोत दॅट मीन्स मेजर टू फाइंड द सेंट्रल टेंडन्सी इज नथिंग बट जो का तुम्हाला डेटा दिलेला आहे तर सेंट्रलवाला पार्ट फाईंड करण्यासाठी काही मेथड्स वापरले जातात हे आपण आज बघणार आहोत. बेसिकली 3 प्रकारचे टर्म्स आहेत टू फाइंड द मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. पहिला आहे मीन मीन्स ॲर्थमॅटिक मीन, सेकंड आहे मोड अँड थर्ड आहे मीडियन. ओके, आपण आता पहिल्यांदा बघणार आहोत ॲर्थमॅटिक मीन म्हणजे काय. बिकॉज हाऊ टू फाइंड ॲर्थमॅटिक मीन. 3 केसेस आहे ॲर्थमॅटिक मीन फाइंड करण्याच्या. केस 1 दॅट इज ग्रुप डेटा, केस 1 इज अनग्रुप डेटा, केस 2 इज ग्रुप डेटा तो पण डिस्क्रीट मेथड, अँड केस 3 दॅट इज कंटिन्युअस मेथड ग्रुप डेटासाठी. ठीक आहे. ह्या लेक्चरमध्ये आपण 2च केसेस बघणार आहोत, केस 1 आणि केस 2. बिकॉज फॉर्म्युलेज आहेत, एक्झाम्पल आहेत, तो व्हिडिओ लेंदी होतो. सो मी त्याला डिव्हाइड करून घेतलं 2 लेक्चर्समध्ये. आधी आपण डेफिनेशन बघणार आहोत ॲर्थमॅटिक मीन म्हणजे काय आणि मग दोघं केसेस बघूया. सो फर्स्ट डेफिनेशन ॲर्थमॅटिक मीनची. ॲर्थमॅटिक मीन और मीन इज द सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवाइड बाय द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. म्हणजे काय फॉर्म्युला बघा, सम ऑफ ऑब्झर्वेशन तुम्हाला जे काही ऑब्झर्वेशन दिलेले असतील त्यांची ॲडिशन डिव्हाइड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. हे तुमचे जे काही नंबर्स असतील 10 दिले असतील 20 दिले असतील त्यांचा नंबर, बिकॉज 10, 20 or 30 तुमचे किती नंबर ऑफ ऑब्झर्वेशन दिलेले आहेत. आता सम ऑफ ऑब्झर्वेशन्स म्हणजे काय, तुम्हाला ते डेटा दिला असेल 10, 20, 30. सो यांची सम, यांची ॲडिशन विथ रिस्पेक्ट म्हणजे डिव्हाइड दॅट हे किती नंबर आहेत, दॅट इज नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. हे 3 नंबर आहेत जे डिव्हाइड बाय 3. ही झाली जनरल डेफिनेशन ऑफ ॲर्थमॅटिक मीन. नेक्स्ट बघूया. अकॉर्डिंग टू द डिफरंट टाइप्स ऑफ डेटा कॅल्क्युलेशन ऑफ ॲर्थमॅटिक मीन इज डिफर स्लाइटली. तुमचा डेटा जसा बदलतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा डेटा अनग्रुप असेल. अनग्रुप म्हणजे काय, आम्हाला आपण बघितलं आहे एक्स असतो आणि फ्रिक्वेन्सी असतो. याला ग्रुप डेटा म्हणतात बिकॉज तुम्हाला एक्सची व्हॅल्यू आहे आणि त्याच्या विथ रिस्पेक्ट टू फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आहे. तुमचा डेटा हा ग्रुपमध्ये झाला, पण तुम्हाला फक्त एक्स दिलेला आहे, त्याला विथ रिस्पेक्ट टू जे काय असते नाही आहे. सो हा तुमचा अनग्रुप डेटा आहे, हा तुमचा ग्रुप डेटा आहे. सो आपल्याला इथे लागणार आहे फॉर फर्स्ट केस अनग्रुप डेटा, त्यानंतर ग्रुपचे 2 केसेस. सो तुमचा डेटा जसा बदलतो आहे तसं तुमचा ॲर्थमॅटिक मीनचा फॉर्म्युलाही बदलतो आहे. बेसिकली कन्सेप्ट तेच असणार आहे, सम ऑफ ऑब्झर्वेशन, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, पण सॉल्व करताना, एक्झाम्पल सॉल्व करताना काही स्टेप्स बदलत आहेत. अकॉर्डिंग टू डेटा तुम्हाला 3 केसेस पडतात, 3 केसेस. सो पहिली केस बघूया. केस 1 इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन और अनग्रुप डेटा. ठीक आहे. बरं, मी आधी सांगितलं अनग्रुप डेटा म्हणजे काय, तुम्हाला फक्त एक्सची व्हॅल्यू दिलेली आहेत, विथ रिस्पेक्ट टू दॅट काहीच नाही आहे, फक्त एक्स आहे. मग ते 10 असतील 20 असतील, फक्त तुम्हाला सिंगल डेटा आहे. ठीक आहे. दॅट मीन्स बघा डेफिनेशन, सपोज x1, x2, xn इज अ सेट ऑफ n ऑब्झर्वेशन. तुम्हाला x1, x2, xn असं ऑब्झर्वेशन दिलेलं आहे एनपर्यंत. तर त्याचा फॉर्म्युला आहे x1 + x2 + x3 डॉट 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 xn विथ रिस्पेक्ट टू n. म्हणजे काय, सम ऑफ द ऑब्झर्वेशन दिलेल्या नंबरची ॲडिशन डिव्हाइड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. इथे स्मॉल एन आहे, लक्षात ठेवा, कॅपिटल एन नाही, बिकॉज कॅपिटल एनचं मिनिंग वेगळं असतं. आणि ॲर्थमॅटिक मीनला डेनोट करतो आपण एक्स बारने. त्याचे काय सिम्बॉल आहेत, ॲर्थमॅटिक मीनचा एक सिम्बॉल आहे, कॅपिटल ए डॉट एम डॉट और एक्स बार, एक्सवर आडवी लाईन. मीन इक्वल टू सम ऑफ द ऑब्झर्वेशन, सगळ्यांची ॲडिशन विथ रिस्पेक्ट टू एन. ज्याला मी समराईज केलं फॉर्म्युलामध्ये बघा नेक्स्ट स्टेपला, याला म्हणतो आपण समिशनचं साईन. समिशन ऑफ एक्स आय वेअर आय इक्वल टू 1 to n. आयची व्हॅल्यू 1 to n तुमची व्हॅरी होणार आहेत.
हे याचं मिनिंग काय आहे, एक्सची व्हॅल्यू माझी 1 झाली म्हणजे x1, एक्सची व्हॅल्यू 2 झाली म्हणजे x2, एक्सची व्हॅल्यू 3 झाली म्हणजे x3, सॉरी आयची व्हॅल्यू 1 आहे x1, आयची व्हॅल्यू 2 झाली x2, आयची व्हॅल्यू 3 झाली 3. प्रत्येकाची ॲडिशन, समिशन जे सांगितले, प्रत्येकाची ॲडिशन करत जातो आहे आपण. x1 ॲड केला, x2 ॲड केला, x3 ॲड केला, असं प्रत्येकाची ॲडिशन करत जातो आहे आपण, जोपर्यंत तुम्हाला xn किंवा लास्टची व्हॅल्यू दिलेली असणार आहे विथ रिस्पेक्ट टू और डिवाइड बाय स्मॉल n. ठीक आहे, हा झाला ॲक्च्युअल फॉर्म्युला ऑफ अर्थमॅटिक मीन फॉर फर्स्ट केस, दॅट इज फॉर अनग्रुप डेटा. आता याचं एक्झाम्पल बघूया. तुम्हाला काय डेटा दिलेला आहे, फाइंड द अर्थमॅटिक मीन फॉर द फॉलोइंग डेटा. आता इथे बघा, तुम्हाला सिंगल डेटा दिलेला आहे, राईट, कुठे पण ग्रुपिंग नाही आहे, की तुमचा डेटा हा अनग्रुप फॉर्ममध्ये आहे. सो आपला फॉर्म्युला काय म्हणतो, सम ऑफ द ऑब्झर्वेशन, या सगळ्यांची ॲडिशन डिवाइड बाय नंबर ऑफ ॲडिशन, म्हणजे का किती नंबर दिले. सो नंबर मोजू, 1 2 3 4 5 6 7 8 9, 9 तुम्हाला नंबर ऑफ ऑब्झर्वेशन दिलेले आहेत. सो सम ऑफ द ऑब्झर्वेशन, त्या सर्वांची ॲडिशन, ठीक आहे, डिवाइड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे 9. प्रत्येकाची ॲडिशनची व्हॅल्यू आहे 139 डिवाइड बाय 9. डिव्हिजन करून मला आन्सर मिळालं आहे 15.444. ठीक आहे, याला तुम्ही राऊंडअपसुद्धा करू शकतात. हे तुम्हाला झालं पहिलं अरिथमॅटिक मीन फॉर अनग्रुप डेटा. सो लक्षात ठेवा, केस 1 आहे अनग्रुप डेटासाठी. अनग्रुप डेटा म्हणजे काय, तुम्हाला डेटा तुम्हाला फक्त एक्स दिलेला आहे, कुठे पण फ्रिक्वेन्सी दिलेली नाही विथ रिस्पेक्ट टू दॅट. सो अशा केसला काय करायचं आहे, या प्रत्येकाची ॲडिशन करायची आहे आणि डिव्हिजन करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं आहे, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. हे नंबर किती दिलेले आहेत, दॅट इज नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, दॅट इज 9. डिव्हिजन केलं, फायनल आलेलं आन्सर. ही झाली केस 1. आता जाऊया केस 2कडे. केस 2 आहे डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, म्हणजेच तुम्हाला एक्स पण दिलेला आहे आणि एफ पण दिलेला आहे. ह्या दोघांचे तुम्हाला टेबल कंटेंट दिलेले आहेत. ठीक आहे, सपोज x1 x2 xn आर द व्हॅल्यूज विथ f1 f2 fn. सो x1 x2 x दिलेला आहे आणि f1 f2 fn दिलेला आहे. ॲज करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज, क्लिअरली टू फाइंड द सम ऑफ द ऑब्झर्वेशन वी नीड टू ॲड द ऑब्झर्वेशन. तुम्हाला जर सम ऑफ ऑब्झर्वेशन फाइंड करायचं असेल तर फर्स्ट वी नीड टू फाइंड f1 इंटू x1, म्हणजे f1 xचं मल्टिप्लिकेशन, f2 इंटू x2चं मल्टिप्लिकेशन, x3 इंटू f3चं मल्टिप्लिकेशन. तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. अँड आफ्टर दॅट सम ऑफ द ऑब्झर्वेशन विल बी, म्हणजे प्रत्येकाची तुम्हाला ॲडिशन करायची. आधी मल्टिप्लिकेशन करायचं आणि मग त्याची ॲडिशन करायची. f1 x1 प्लस f2 x2 प्लस f1 xn अँड विथ रिस्पेक्ट टू काय, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, म्हणजेच तुमचं विथ रिस्पेक्ट टू येणार f1 प्लस f2 प्लस f3. म्हणजे खाली तुमचं येणार आहे ॲडिशन ऑफ फ्रिक्वेन्सीज, यालाच म्हणतो आपण कॅपिटल N. ठीक आहे, याचा फॉर्म्युला बघूया. फॉर्म्युला बघा दिलेला आहे, समेशन ऑफ f इंटू एक्स, समेशन ऑफ f इंटू एक्स. आधी f आणि एक्सचं मल्टिप्लिकेशन केले, त्यांची ॲडिशन घेतली प्रत्येकाची आणि मग n दिलेला आहे. आणि n इज नथिंग बट f1 प्लस f2 प्लस f3 डॉट डॉट डॉट, म्हणजेच तुमच्या फ्रिक्वेन्सीची ॲडिशन म्हणजे कॅपिटल N. याचं एक्झाम्पल बघू. तुम्हाला डेटा कसा फॉर्ममध्ये दिलेला आहे, डेटा दिला तुम्हाला टेबलच्या फॉर्ममध्ये, एक तर स्कोअर दिलेला आहे, फ्रिक्वेन्सी दिलेली आहेत, म्हणजे तुमचा डेटा ग्रुपिंगमध्ये आहेत. सो पहिला जो काही तुमचा कॉलम असतो किंवा रोज असेल तर ते स्कोअर, स्कोअरला आपण एक्स म्हणतो, त्याची फ्रिक्वेन्सीला आपण एफ म्हणतो. आपल्याला करायचं काय, दिलेल्या फॉर्म्युलामध्ये एफ इंटू एक्स, म्हणजे एफ इंटू एक्सचं मल्टिप्लिकेशन हवं आहे आपल्याला, एफ इंटू एक्स हवं आहे, त्यामुळे एफ इंटू एक्स यांचं मल्टिप्लिकेशन काढून घेतलं. प्रत्येकाचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला काढायचं आहे. 18 इंटू 2 36, 20 इंटू 4 80, 24 इंटू 2 72, प्रत्येकाचं मल्टिप्लिकेशन काढलं आहे. ठीक आहे, आफ्टर मल्टिप्लिकेशन आपल्याला लागणार आहे समेशन. बघा इथे समेशन म्हणजे काय, ॲडिशन. कुठली ॲडिशन, एफ इंटू एक्सची ॲडिशन. सो मी खाली टोटल काढून घेतलेली आहे. समेशन ऑफ एफ इंटू एक्स म्हणजे काय, आणि एन म्हणजे काय, तर समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी. तुम्हाला हे जे काय फ्रिक्वेन्सीज दिलेल्या आहेत
याची टोटल म्हणजे एन. ठीक आहे, आपण काय काय काढलं आहे, एफ एक्स काढला, एफ एक्सची टोटल काढली, एन फ्रिक्वेन्सी टोटल घेतली आपण, एन काढलेला आहे. ठीक आहे, हे दोघं व्हॅल्यू काढल्यात, याची टोटल इथे पुट केली आहे 1062 डिवाइड बाय 30, आन्सर आला 35.4. ठीक आहे, काय काय काढलं लक्षात घ्या, एक्स दिलेला आहे, एफ दिलेला आहे, मला काढावं लागणार आहे एफ एक्स. म्हणजे काय, प्रत्येकाची मल्टिप्लिकेशन गुणाकार 18 × 2, मी प्रत्येकाची 18 × 2 36, 20 × 4 80, 24 × 3 70, असं प्रत्येकाचं मी मल्टिप्लिकेशन काढून घेतलेलं आहे. त्यानंतर मला काय लागणार आहेत, समेशन लागणार आहे, समेशन म्हणून म्हणजे काय, या सगळ्यांची ॲडिशन. सो मी खाली समेशन काढून घेतलेलं आहे प्रत्येकाची, फ्रिक्वेन्सीची पण समेशन काढली 30. दिलेल्या फॉर्म्युलामध्ये मी ही जी काय समेशन आहे ती पुट केली, समेशन ऑफ एफ एक्स 1062, समेशन ऑफ फ्रिक्वेन्सीज म्हणजे एन दॅट इज 30, आणि मला फायनल आन्सर मिळाला आहे 35.4. हा माझा डेटा होता डिस्क्रीट डेटा, ग्रुपच डेटा पण डिस्क्रीटच्या फॉर्ममध्ये होता. डिस्क्रीट का, बिकॉज तुमचं इथे बघा 18 20 24 35 हा तुमचा सिंगल डेटा आहे, त्याला फक्त फ्रिक्वेन्सीज दिलेल्या आहेत. हा तुमचा होता डिस्क्रीट डेटा. ठीक आहे, थर्ड केस जे आहे ते आहे कंटिन्युअस डेटाचे, म्हणजेच काय 10 to 20 याला तुमचा 2 दिला असेल, 20 to 30ला तुम्हाला 4 दिला असेल, तुमचा हा काय डेटा आहे हा कंटिन्युअस असेल. अशा वेळेस आपला फॉर्म्युला सेम आहे, सम ऑफ ऑब्झर्वेशन विथ रिस्पेक्ट टू नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. मग चेंजेस काय असणार आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. पण आय होप सो तुम्हाला आत्ताचे जे काय 2 टर्म्स आहेत, ग्रुप डेटा और अनग्रुप डेटा और ग्रुप डेटा दॅट इज डिस्क्रीट डेटा, ह्या दोघांचे फॉर्म्युलाज आणि एक्झाम्पल समजले असतील. फॉर्म्युला बेसिकली एकच आहे, पण एक्झाम्पल डिफरंट वेने आपण सॉल्व करतो आहे. सो एकदा पुन्हा रिवाईज करा, एक्झाम्पल स्वतः ट्राय आउट करून बघा आणि सॉल्व करून बघा, हे आलेल्या व्हॅल्यू करेक्ट आहेत का हे सुद्धा चेक करा. ठीक आहे, आजचं लेक्चर एवढंच होतं. थँक्यू. लेक्चर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ शेअर करा.